नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहे एकविऱ्याला. तर किती वाजलेले आहेत? 6 वाजलेले आहेत आणि फायनली आपण रेडी वगैरे झालेलो आहे. फुल हिरो बनलेला आहे. बघू शकता ही टोपी आणि बन गया गॉगल. एकदम फॉरेनर वाटतो बघा. तर चला, सगळे गेलेले आहेत बाहेर. आता इकडनं आपली ट्रेन आहे. तर ठाण्यावरून आपली ट्रेन आहे. तर इकडनं पहिलं आपल्याला जायला लागेल दादरला. दादरवरून थेट ठाणा आणि मग तिकडनं रात्रीची ट्रेन आहे. तर लवकरच निघायला लागेल आपल्याला. लेट्स गो. सर्व फॅमिली आहे, तर खूप एन्जॉय करणार आहोत. एवढ्या दिवसानंतर फॅमिली ट्रिप झालेली आहे कुठेतरी पहिल्यांदाच. तर चाललेलो आपण. लेट्स गो. वसई स्टेशनला तर आपण आलेले आहेत. आता इकडनं दिवा गाडीला जाऊया ठाण्याला. इकडनं दिवा, तिकडनं ठाणा. हे बघा सगळे इकडे आहेत. अंतराव ही तर थोडीच मेंबर आहेत आपले. आता बाकी जाऊन एक दिव्यावरून आत्या येईल, एक गोरेगाववरून येतील, एक बोईसरवरून येतील आणि एक सफालेवरून येईल. बघा म्हणजे किती मोठी फॅमिली सगळी चाललेली आहे. आमचा कांतारा टकला झालेला आहे. निखिल आयो वन मॅन आर्मी, एकदम प्रोफेशनल. बघा बॅग बिग घेऊन, सूटकेस. चुका है मीठा पोचुका है, गाइस देख सकते हो. ये देखो सिस्टम आहे सगळे गेले रे. तर फायनली दिवा स्टेशनला पोहोचलेलो आहे आपण. आणि आपली मंडळी बघू शकता इकडे बसलेले सगळी तिकडे आहेत. आणि जरा ते दोघेजण कुठे गायब झालेत माहिती नाही. बघा हा दिवा स्टेशन आहे. कांताराव इकडे बाग काय दिख रहा आहे. ठाण्याचा मार्केट फिरत होता आम्ही, कारण आमची ट्रेन 11 वाजताची आहे. हे भेल घेतली, तिकडे जाऊन शोरमा खाला खालती. आता जेवढं पण बैल आहे इकडे, आता फूडचे काउंटर आहेत सगळे आणि तिकडे शॉपिंगचं आहे सगळं. आम्ही चाललेलो आता प्लॅटफॉर्मवर 7 नंबरवर, जिकडे आपली ट्रेन येणार आहे. लेट्स गो. चला. टाईम बघा 11 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळेला इकडे आपली ट्रेन लागणार आहे. S4 आपला कोच आहे आणि अक्का तिल्लेरगाव आम्ही चाललेलो आहे फिरायला. आपला ऑगी भैया पुन्हा एकदा आलेला आहे. कुठे चालला तू? हां याच्यात चालला. याच्यात जेवला तू? किती जेवला? 5 वेळा जेवला तू? 11ची गाडी होती इकडे. आता 12 वाजायला आले आहेत तरी ट्रेन नाही आलेली आहे. आणि हे बघा यांचे तोंड बघा कसे उतरलेले आहेत. ओ भाई देखो हमारा कैसा सोया है. दीक्षाताई आमची मेन गाईड आहे इकडे. दीक्षाताई मॅन फ्रॉम बोईसर. काय कसं वाटते तू गाईड करायला? रेल्वेवाला खूप मोठा सारखा नंबर लावतात आणि गाडी नाही पाठवत. हां, आता 11ची गाडी होती इकडे. 12 वाजायला आल्यात तरी पण गाडी काय अजून आलेली नाही. आणि हां बघा कशी पडलेली आहे सगळी. आप कहाँ से हो भैया? अरे माझी तर परिस्थिती बिघडलेली आहे. वे लोक का कुठला नंबर, आमचा ट्रेनचा नंबर बघा. आणि वडापाव आणलेला वालीवरनं कल्लू वडापाव आणलेला एवढा लांबून. एक वडापाव खाल्ला आणि एक वडापाव ठेवलेला आहे. पण तो पांबायला आला पण अजून परत बोलतो एक वडापाव खाल्ला, एक वडापाव पांबेपर्यंत ठेवला. फायनली मित्रांनो ट्रेनचा अरायवल झालेला आहे, बघू शकता. आणि वॅप 7 इंजन लावलेलं आहे. कवर झालं पाहिजे, आपल्याला पुढची पण ट्रेन पकडायची आहे. आपला कोच आहे S4. सगळ्यांचे चेहरे बघा. सगळ्यांच्या चेहऱ्यांवर स्माईल आलेली आहे, बघू शकता एकदम. आणि ह्या डब्यामध्ये काही गर्दी नसेल. पूर्ण डब्बा आमचाच आहे. 23 तिकीट आमची आहे. पूर्ण डब्बा आम्ही बुक केला आहे माहिती आहे का. IRCTC मध्ये आमची एवढी ओळख आहे ना. तुम्हाला पण तिकीटं काढायची असतील मला कॉन्टॅक्ट करा जरा. मित्रांनो रात्रीचे ना 2 वाजलेले आहेत. तर फायनली आपण आता झोपत आहेत. भेटूया सकाळी. आता खूप झोप आली मला तर, आणि ट्रेन पण एवढी लेट झाली. तर भेटूया सकाळी थेट. बाय बाय.
तर काय फायनली आपण पोचलेलो आहे जेजुरी स्टेशनला आणि एकदम खतरनाक बाबा अनुभव होता. जनरल डब्यात आलेले मगाशी आम्ही आणि एवढा खतरनाक झालेला ना बघू शकता. आता स्टेशनला आमच्याशिवाय कोणच नाही आहे आणि हे बघा कसे आहेत सगळे इकडे. मस्त एक नंबर स्टेशन आहे, कोणच नाही, एकदम थंडगार वातावरण आहे. तर घेऊया फ्रेश वगैरे होऊया मस्त. सगळे खूप जण आहेत. लेट्स गो, भेटतो तुम्हाला आता पुढे. मित्रांनो स्टेशन बघा किती सुंदरच आहे. एक नंबर स्टेशन वाटते. असं वाटते एकदम पुरं महलसारखं आहे. आणि आपण या साईडला आलेले आहेत. आता इकडनं आपल्याला रिक्षा पकडायला लागेल थेट जेजुरी गडाला. तुमचा भाऊ बघा कुठे बसलाय, एकदम मागे बसलाय, फुल एन्जॉय करत. खतरनाक व्ह्यू आहे, मागे बसलोय. सगळे बघा चला चला. गणपतीचं मंदिर आहे इकडनं. पहिले आपण फ्रेश होऊया, नंतर परत इकडेच यायचं आहे आपल्याला. मस्त वाटते. सकाळ सकाळी कोण जास्ती पब्लिक नाही, चांगलं वाटते. आलेलो आहे आपण हॉलमध्ये. नाही खरंच का काय आधीपासून इकडे आम्ही तयारी करून बसलोय आणि इकडे आता 9:30 झाले. तर 10 वाजतील तरी पण यांचा काय अजून अत्ता पत्ता नाही होणार. फायनली मित्रांनो निघालेलो आहे आपण. चला चाललेलो आहे आपण. 2 मुलांच्या नावाने जेजुरी गडावर अन्नदान हा चला उचल ना आता. चलो जय मल्हार. तर मित्रांनो फायनली आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे आणि आपले ओजी बघा कॅमेरामॅन चाललेलं आहे आपण आता वरती. गरम झाला आता कोण कॅमेरा इकडनं व्ह्यू बघा मित्रांनो. थोडंच पायऱ्या राहिलेले आहेत. खतरनाक
गळायला लागलाय. लवकरच माझी मैत्रीण मिळणार आहे, आपण तिला भेटायला जाऊया. हां खूप वर्षानंतर ना. खूप वर्षानंतर, मला वाटते 3-4 वर्षानंतर. चला. हॅलो, कुठे आहे? हे बघ इकडेच, इकडे ये. फायनली पोचलेलो आहे मित्रांनो आपल्या. आता लाईनमध्ये लागायला लागेल आपल्याला. खूप मस्त वाटते. वरतून मित्रांनो व्ह्यू चेक करा, एक खतरनाक व्ह्यू आहे. गर्दी दाखव ना, गर्दी दाखव जरा. दर्शनासाठी लाईन बघा किती लागलेली आहे. अक्षरशः आता ना मला तर वाटते 5 तास तरी लागतील लाईनीत, एवढी लाईन लागलेली आहे. खूपच जास्ती लाईन आहे. हे असं फिरून मग तिकडनं तसं आणि तिकडनं पण फिरून मग समोरून दर्शन होणार आहे. उतरायला लागलेलं आपण खाली. खूप जास्तीच गर्दी आहे माहिती आहे का. मम्मी लोक अजून लाईनमध्ये आहेत. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले, खूपच मोठी लाईन होती आणि चाललेलो आता खालती. चला थेट भेटूया, तुम्हाला खालती भेटतो आता. भयंकर सीन झाला मित्रांनो माहीत आहे का. आम्ही मागच्या साईडून उतरलेले. हे बघ आम्हाला बघून आता हसायला लागल्यात. अजून इथं तुम्ही, अरे आम्ही उतरून परत चढून ना परत उतरायला लागले आता. अरे रस्ता आम्ही मागे उतरलेले. आमचा ओगी भैया पण उठलेला आहे. फायनली भेटलेलं आहे आत्या ना, ती बघू शकता. बाकीचे उतरायला लागलेले आहेत खालती. आम्ही उतरून परत चढून आणि परत उतरायला लागले आता खालती. बघितलं आम्ही किती स्ट्रॉंग आहेत आम्ही. ते मित्रांनो आपण फ्रेश वगैरे होऊन आता थेट निघत आहोत लोणावळ्यासाठी. आपल्याला जायचं आहे एकविरायाच्या दर्शनाला. ते उद्या घ्यायचं आहे आपल्याला दर्शन. पण आता आम्ही कोयनेक एक्सप्रेस बघणार आहे 2:10ची. आता बघूया त्याच्यामध्ये किती गर्दी असते की सकाळी. बाबा सकाळी जनरल डब्यात बसून आलते आम्ही. एवढी हालत खराब झाली ना आमची खतरनाक. लेट्स गो, चला जाऊया आता. तुमची मंडळी निघालेली आहे फायनली, बघू शकता तुम्ही. देवाने ऐकलं आमचं आणि फायनली पाऊस सुरुवात झालेली आहे. आता तुम्हाला थेंब दाखवतो. आम्हाला पावसाचे थेंबे पडायला लागलेले आहेत. हे बघा खूप भारी क्लायमेट झालं आहे. एक नंबर वातावरण झालेलं आहे. आणि इकडे पोजिंग बघा किती खतरनाक चालू आहे. मॉडेलसाठी कॉन्टॅक्ट 1 मिनिटात होतो 5 पोज देऊ शकतात. ब्लर झाला का. इकडे फॅमिली फोटो चालू आहे बघू शकता. अरे जरा सुटसुटीत राहा ना. सरका इकडे. भाई सरका जरा. जाम आपल्याकडे वाईड अँगल खूप आहे. अरे इकडे या. सोनू आत्या आहे त्या बाजूने, एवढी जण आहेत. ट्रेन आलेली आहे पण अर्धा तास ट्रेन खूपच लेट झालेली आहे. अर्धा तास लेट आहे ट्रेन. भरलाय अख्खा भरलाय. भाई एवढा क्रेझी मोसम झालाय ना, खतरनाक पाऊस पडायला लागलाय. जसं ॲक्सेप्ट केलं ना तसंच एकदम खतरनाक झालंय. आता लोणावळ्यामध्ये खूपच जास्ती मजा येणार आहे. जर आता थेट भेटूया लोणावळ्यामध्ये. लोणावळा स्टेशनला पोचलो आहे. एवढं पाऊस आहे ना, बाप्पा बाबा खतरनाक पाऊस आहे. जेजुरीपासून आल्यात ना अजून इथपर्यंत पाऊसच पाऊस आहे. एवढा पाऊस आहे ना, खूपच भयंकर पाऊस आहे. हे बघा डेंजर 11 काहीतरी करायला लागलेत.
एवढं क्रेझी क्लायमेट झालं आहे ना, खतरनाक, एक नंबरच वाटते. पावसाचे थेंब पडायला लागलेत, खूप भारी वाटते. चाललेलो आहे आपण लोणावळ्याला आहेत सध्या. आता इकडनं जाऊया, रूम वगैरे घेऊन फ्रेश वगैरे घेऊन आणि मग उद्या आपण दर्शन घेऊन मग ट्रेन पकडून सीधा घरी. पण एकच बॅटरी यूज केली, एक फुल आहे. माझा फोन खतम झाला खतम झालाय. अरे भाई काय वाटते पण ना खतरनाक. तुम्हाला चार्जर नाही आणलेलं आपण एकविरेला फायनली बघू शकता. खूप कष्ट केले, पावसात भिजून वगैरे आलेले आहेत सगळे. आता इकडे रूम वगैरे घेऊया, फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो. तर गाईज फायनली आपण रूमवर पोहोचलेलो आहे आणि आता या ब्लॉगला आपण इथेच एंड करणार आहोत, कारण उद्या आपण नवीन ब्लॉग स्टार्ट करूया एकविरेचा. तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.